मी मंगेश गावडे, सध्या समुद्री उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण क्षेत्रीय प्रभाग मुंबई इथे कार्यरत आहे। एम्पिडा ही एक्सपोर्ट लायसन्स फिश आणि फिशरी प्रोडक्टचं एक्सपोर्ट लायसन्स इश्यू करणारी संस्था आहे। कारण की आपण खूप मागे चाललो आहे टाइमचं, मी जास्त वेळ घेणार नाही, मूळ मुद्द्यावरती जास्त फोकस करतो। ऑर्नामेंटल मध्ये मी बऱ्याच आधी ऑर्नामेंटल मध्ये मी बऱ्याच वर्षापासून काम करत होतो। इवन एम्पिडाचं माझं जॉईनिंग लेटर माझ्या रत्नागिरीचं जे के फाइल्सच्या रेमंडच्या समोर माझं शॉप होतं त्या ॲड्रेसवरती माझं आपण इंटरव्ह्यू कॉल लेटर आलेलं। त्याच्यानंतर राकेश बरोबर आम्ही कुर्ल्याला होलसेल शॉप पण काही दिवस चालवलं, उक्षीला युनिट्स चालू होती। हे करत असताना ऑर्नामेंटल एक्सपोर्ट करत असताना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मास प्रोडक्शन जसं आता आज 2 जेम्स ऑर्नामेंटल मधलं 2 जेम्स जे आहेत, खरंच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ऑर्नामेंटल मध्ये महाराष्ट्रातलं डिस्कस आणि एक्सपोर्ट मध्ये विस्वी सर आणि श्रीराम सरांच्या बद्दल बोलणं चुकीचं आहे। ऑर्नामेंटल इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यासारखं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्रात कोणाचंही नाही आहे। त्याच्यानंतर पण हे करत असताना आपल्याला जर एक्सपोर्टमध्ये आपण जसं विस्वी सरांनी सांगितलं 1% पण नाही आहोत ग्लोबल मार्केटच्या, तिकडे जर जायचं असेल तर एकच की आहे, जसं विस्वी सर मास प्रोडक्शन करत असताना एक व्हरायटी एखाद्या फार्मरकडे ज्याच्याकडे रिसोर्सेस आहेत कुठली एक घ्या। तन्वीरा इथे विस्वीनी हे केलेले आहेत। एक्सपोर्टर्सना तुम्ही विचारलं, आपल्याकडे लाईव्ह बेरर्सला भरपूर मार्केट आहे इंटरनॅशनल याच्यात। एक प्लेटी म्हटलं की त्याच्यात बऱ्याच व्हरायटी आल्या, त्याच्यातली कुठली तरी एक व्हरायटी एखाद्या गावाने किंवा एखाद्या एरियातल्या लोकांनी 50,000 1 लाख पर मंथ असे प्रोड्यूस केले आणि ती व्हरायटी एक्सपोर्टला दुसरा एक कुठला तरी क्लस्टर आहे त्याने दुसरी व्हरायटी केली। असं हे केलं तर आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत। आणि लायसन्स घेण्याच्या प्रोसिजर्स एम्पिडाने बऱ्याच वेळा लोकांचा असा अनुभव आहे, सरकारी कामाने वर्षभर थांब आणि डॉक्युमेंटेशनची जंत्री लागते। आमची पण एक आधी, आता सबसिडी स्कीम नाही आहे, आधी होती, आता ज्यांनी घेतलेली आहे त्यांना विचारा, हसनबाई आहेत, संजय आहेत, श्री सर आहेत, असे बरेच जण आहेत। कमीत कमी बालेकर आहेत, सुहास आहेत, कमीत कमी डॉक्युमेंटेशन आणि लवकरात लवकर प्रोसेस करायचा आम्ही प्रयत्न करतो। तसेच अशी आम्ही पण आमचं मॅन्डेट मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर येत असल्यामुळे आमचं मॅन्डेट आहे एक्सपोर्ट वाढवणं, आणि त्या प्रमाणात एक्सपोर्ट वाढत नव्हते। त्यावेळी ही 2 जण होते, विस्वी जी आणि ॲक्वेटिक वर्ल्ड म्हणजे पप्पूबाई आणि तन्वीर। आताच्या कंडिशनला पण फक्त 2च एक्सपोर्टर्स आहेत, तन्वीर आणि संजय खंडागळे, सॅम डिस्कस, हे एवढेच करतायत। एक्सपोर्टर्स वाढणं गरजेचं आहे आणि ते करायचं असते तर मास प्रोडक्शन हा एकच पर्याय आहे। कारण की इंटरनॅशनल मार्केटला कॉम्पीट करत असताना तुम्हाला रेटची निगोशिएशन, तुम्ही डोमेस्टिक मार्केटच्या रेटमध्ये एक्सपोर्टर तुमच्याकडून परचेस करेल हे तुम्ही अपेक्षित धरू शकत नाही, कारण की त्याला इंटरनॅशनल मार्केटला कॉम्पीट करायचं आहे। आपल्याकडे सगळ्यात जास्त फ्राईट रेट्स आहेत कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज, तर त्याला कॉम्पीट करायचं असेल, कारण की सुरुवातीला जाऊ शकतो आणि त्याच्यात जर रेट आणि ह्याच्यात करत असताना फार्मरचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की तुम्ही ॲश्युरन्स एक्सपोर्टरला दिला पाहिजे की माझ्याकडून घेतलेला मासा तुम्ही टाकल्यावरती तुम्हाला 0 DOA येईल, डेट ऑन अरायवल 0 येईल। ही गॅरंटी जर फार्मर्स म्हणून तुम्ही एक्सपोर्टरला देता आणि एक्सपोर्टर त्याच्या बायरला देतो आहे, त्यावेळी तुम्ही जो रेट है त्याच्याशी निगोशिएशन करू शकता कॉम्पिटिटर। नहीं, हमारा रेट ज्यादा है लेकिन DOA आपको 0 आएगा। ये एश्योरेंस जब एक्सपोर्टर देगा, जेव्हा एक्सपोर्टर देईल तेव्हा आणि तेव्हाच आपलं मार्केट वाढेल। प्रोसिजरच्या बाबतीत कारण की वेळ थोडा कमी आहे, मी जास्त एम्पिडाची बरेच ऑफिसेस आहेत, या आमच्या वेगळ्या सोसायटीज आहेत। मी एक फक्त रिलेशन्स आणि सी फूड असोसिएशन एम्पिडाचे रिलेशन्सच्या बाबतीत हे करतो। फिशिंग वेसल्स आमच्याबरोबर रजिस्टर आहेत,
फार्मर्स, हॅचरी ऑपरेटर्स, एक्सपोर्टर्स, EIC, म्हणजे फिशरीच्या जवळपास सगळ्या सेक्टर एम्पिडाशी असोसिएट आहेत. एंटरप्रिनरच्या ह्याच्यात एक्सपोर्ट चालू करायसाठी काय करायचं, एक तुमचं ज्या नावाने तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे ते त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या. उद्यम मध्ये असेल, ज्या लोकल ऑथॉरिटी याचं करून घ्या. एक त्या नावाचं बँक अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे, याचा पॅन काढायचा आहे, आई कोड काढून घ्यायचा, RCMCचं सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. कुठला प्रोडक्ट नक्की करायचा आहे त्याआधी तुम्ही ठरवा. बाबा मी सुरुवात टू बी स्टार्ट, बाबा मी लाईव्ह बेरर्स हे करणार आहे, मी डिस्कस करणार आहे, मी एंजल करणार आहे, मी गोल्ड करणार आहे. तर तुम्हाला मार्केट असेस करायला किंवा तुमचे बायर्स कॅच करायला बरं पडेल. सॅम्पल लिंक करायचं, प्राइसिंग आणि कॉस्टिंग करताना तुम्हाला सगळे, आता मी म्हटलं की मला US ला पाठवायचं, एक धरून चला मला एक US ला पाठवायचं मी ठरवलं, पण मला कितीला माल मिळतोय, माझे पॅकिंग चार्जेस काय होतात, फ्राईट चार्ज काय आहेत, चुकून माकून जर माझा DOA आला 1%, 2%, 5%, 8%, व्हॉट एव्हर, तर त्यानुसार मला मी तोट्यात जाणार नाही का, ह्या सगळ्याचा विचार करून तुमची कॉस्टिंग करून त्या बायरला हे करायचं, ECGCच्या ह्याच्यात करायचं आहे. स्टेप काय, एकदा तुमचा आई कोड काढून झाला, बाकीचे डॉक्युमेंट्स झाले, त्याच्यानंतर मध्ये बऱ्याच एक्सपोर्टर्सने हे केलेलं की अरे आम्ही जे जेन्युइन एक्सपोर्टर्स आहोत, नीट क्वारंटाईन करून क्वालिटी फिश एक्सपोर्ट करतो आहे, त्याच्यापेक्षा काही लोक फक्त काय बाबा तुमची फीस कमी आहे, फीस घेऊन लायसन घेतात, माल कलेक्ट करतात, नदीतनं माल कलेक्ट करतात, वाईल्ड कोड तिकडेच पॅक करतात, पाठवून देतात, आणि नंतर तिथे DOA आले म्हणजे डेथ अहवाल आलं तर इंडियाचं नाव खराब होतं. त्याच्यामुळे आता एम्पिडाने ऑर्नामेंटल फिश एक्सपोर्ट साठी हँडलिंग सेंटर हे मॅन्डेटरी केलेलं आहे, म्हणजे क्वारंटाईन युनिट मॅन्डेटरी केलेलं आहे. विदाउट क्वारंटाईन युनिट तुम्हाला एक्सपोर्टरचं लायसन मिळणार नाही. आणि जे एक्झिस्टिंग एक्सपोर्टर्स आहेत त्यांना ह्या ऑगस्ट पर्यंतची शेवटची तारीख दिलेली आहे, या ऑगस्ट एंड पर्यंत त्यांना त्यांचं क्वारंटाईन युनिट सेटअप करायचं ॲज पर गाईडलाईन्स. रजिस्ट्रेशनच्या आणि एम्पिडाच्या मी तुम्हाला सांगतो सगळ्या प्रोसिजर्स एक्सपोर्टच्या बाबतीतल्या किंवा ह्या सगळ्या ऑनलाईन आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिसच्या फेऱ्या मारायची गरज नाहीये. हे करत असताना तुम्हाला ऍप्लिकेशनसाठी तुम्ही गुगलला पण डायरेक्ट गुगलला टाकलं, एम्पिडा रजिस्ट्रेशन टाकलं की ही जी साईट आहे e-empida.nic.in/registration ही डायरेक्ट तुम्हाला फर्स्ट याला मिळते. तिकडे हे केल्याच्या नंतर लॉग इन केल्याच्या नंतर जसं आपण नवीन जीमेल अकाउंट ओपन करतो त्या हिशोबाने ज्या फॉर्मच्या नावाने तुम्हाला लायसन काढायचं आहे त्या फॉर्मचा ईमेल ID टाका, कारण की तोच तुमचा युजर ID राहतो. पासवर्ड तुम्हाला जो पाहिजे तो टाका. नवीन गुगल अकाउंट ओपन करतो तसं ओपन करायचं. ते ओपन केल्याच्या नंतर पुन्हा त्या नवीन पासवर्ड जो तुम्ही टाकलाय त्या हिशोबाने लॉग इन करून तिथे रजिस्टर ॲज अ एक्सपोर्टरच्या लिंकला क्लिक केलं की त्याच्यात तुम्हाला बरेच ऑप्शन्स येतात, मॅन्युफॅक्चर, एक्सपोर्टर वगैरे. जे ह्याच्या पण जर ऑर्नामेंटलच्या त्याच्यात ऑर्नामेंटल फिश एक्सपोर्टर सिलेक्ट करायचं आहे तर त्याच्यात तुम्हाला ती लिंक क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची सगळी लिस्ट मिळते. ती एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे करा. ते डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून घ्यायचे, त्याच्या सगळ्या PDF करायचे आणि ते तुम्हाला करायचं. आणि जितके पण एम्पिडाची असोसिएटेड आहेत किंवा त्यांनी हे केलेले आहेत आमच्या प्रोसिजर्समध्ये 1 महिन्याच्या आत जर तुमच्याकडे एखादी PO आहे 1 महिना आणि तुमचं हँडलिंग सेंटर विदाउट NC आहे, ॲज पर गाईडलाईन्स व्यवस्थित आहे, महिन्याभराच्या आत लायसन्स इश्यू होतात. कारण की आमची सिस्टीम ऑटोमेटेड आहे. जर एका महिन्यात फील्ड ऑफिसने जर एखाद्या ह्याची जर ऍक्शन घेतली नाही म्हणजे 20 दिवसाच्या नंतर आम्हाला एक मेमो टाईप एक मेल येतो, दिस ऍप्लिकेशन इज पेंडिंग फ्रॉम लास्ट 20 days, टेक ऍक्शन. 10 दिवसात आम्हाला ऍक्शन घ्यायची. जर आम्ही ती नाही घेतली म्हणजे त्याच्यात जर सगळं व्यवस्थित असेल, काही डिफिशियन्सी नसतील तर 30 दिवसाच्या नंतर ऑटो
टेम्पररी अप्रुव्हल दिलं जातं. याच्यासाठी तुम्हाला काय काय लागतंय, एक पासपोर्ट साईज फोटो लागतो, पॅन कार्ड, आधार कार्ड, जर प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड किंवा पार्टनरशिप फर्म असेल तर ऑथोराइज सिग्नेटरीचं एक लेटर लागतं. तर पार्टनरशिप फर्म असेल तर बाकीच्या पार्टनरच्या सह्या लागतात की बाबा ह्या अमुक अमुक व्यक्तीला आम्ही ॲज अ ऑथोराइज सिग्नेटरी फॉर एम्पिडा कम्युनिकेशन देतो. एक पत्र तुमच्या लेटरवरती द्यायचं आणि त्या ऑथोराइज पर्सनचं फोटो, ॲड्रेस प्रूफ, ॲग्रीमेंट, सरप्लस प्रोसेसिंग हे तुमच्यासाठी नाही येणार, प्रोसेसिंग प्लांटसाठी आहे. फीज एन्डोर्समेंट हे नाहीये, एक 5,000 रुपये प्लस 18% GST ही एक्सपोर्टर रजिस्ट्रेशनची फी आहे. आणि हँडलिंग सेंटरसाठी 10,000 प्लस 18% GST ही फी आहे. कारण की ह्या सगळ्या तुमचं वन टाइम होतात, त्याच्यानंतर दर 3 वर्षांनी तुमचं रिन्युअल होत असतं. क्वारंटाईन सेंटर करत असताना बाहेरून येणाऱ्या माशासाठी एक वेगळी सिंगल एंट्री सिंगल एक्झिटची एक क्वारंटाईन युनिट पाहिजे. त्याचं कुठेही तुमच्या रेग्युलर जे क्वारंटाईन युनिट आहे किंवा तुमचं रेअरिंग सेंटर आहे त्याचं कुठेही अटॅचमेंट नाही पाहिजे. दुसरं, प्रत्येक तुमचं जे सेक्शन आहे ते क्लोज पाहिजे. बायोसिक्युरिटीच्या बाबतीने बाबा वरून ओपन ठेवलाय इथे हे चालणार नाही, त्याला कमीत कमी तुमच्या जाळ्या असल्या पाहिजेत. बायोसिक्युरिटीचे सगळे नॉर्म्स फॉलो केले पाहिजे. आत जाताना तुमचे फूट डीप पाहिजेत. युनिटला एंट्री करत असताना हँडवॉश तरी पाहिजे किंवा सॅनिटायझरचे तुमची तिकडे प्रोव्हिजन पाहिजे एंट्री करायच्या आधी. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन हे केल्याच्या नंतर एम्पिडा ऑफिशियल्स तिकडे व्हिजिट करतात. एखादी जर काही NC जर असेल, काही नॉन कन्फर्मिटीज असतील, बाबा नाही हे तुमचं राहिलं हे एवढं करून घ्या, त्याचा तुम्हाला मेल येतो आणि तुम्हाला एक पिरियड दिला जातो 10 दिवस, 15 दिवस, 30 दिवस, म्हणजे काय राहिलेलं आहे त्या हिशोबाने तुम्हाला तेवढा वेळ दिला जातो आणि त्या दिवसात तुम्ही ते कंप्लीट करून त्याचे विथ फोटोग्राफ तुम्हाला रिप्लाय द्यायचा त्या मेलला. आणि ते झाल्याच्या नंतर पुन्हा ऑफिशियल कोणतरी व्हिजिट करतो, ते कन्फर्म करतो आणि तुमचं लायसन इश्यू होतो. जर तुमचं सगळं ॲज पर गाईडलाईन्स असेल तर तुम्हाला त्या 15 ते 1 महिन्याच्या तुमचं लायसन इश्यू होतं. आणि प्रत्येक शिपमेंटच्या आधी तुम्हाला जर EU आणि US ला हे करत असाल तर बिफोर 72 आवर्स म्हणजे 3 दिवस आधी, आणि अदर कंट्रीजला करत असाल तर 8 दिवस आधीचं हेल्थ सर्टिफिकेट आता कस्टम्सने मॅन्डेटरी केलेलं आहे ऑर्नामेंटल फिश एक्सपोर्टसाठी. तर तुम्हाला तुमची प्रपोज कन्साइनमेंट ज्या दिवशी आहे त्याच्या कमीत कमी 5 ते 6 दिवस आधी, आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचं बोलायचं झालं तर मुंबईच्या आमच्या पनवेल ऑफिसला तुम्हाला एक मेल टाकायचा आहे की आम्हाला असं आमची कन्साइनमेंट आहे, आम्हाला हेल्थ सर्टिफिकेट इश्यू करायचं आहे. जे ऑथोराइज सिग्नेटरीज आहेत हेल्थ सर्टिफिकेटसाठी त्यांच्यापैकी कोणीतरी येऊन तुमच्या इकडचे मासे चेक करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेल्थ सर्टिफिकेट इश्यू करतो. आणि डॉक्युमेंटेशनच्या याच्यात कसं आहे, प्रत्येक कन्साइनमेंट बरोबर पॅकिंग लिस्ट, इनवॉइस, काही काही कंट्रीजला सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन लागतं, ते पण तुम्ही आमच्या एम्पिडाच्या साईटला ऑनलाईन तुम्ही अप्लाय करू शकता. सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन तर एका दिवसाच्या आत येतं. तुम्ही अप्लाय केलं, इन्फॉर्म केलं, एका दिवसाच्या आत तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन मिळून जातो ऑनलाईन अप्लाय केल्याच्या नंतर. आणि त्याच्या ज्या काही फीज आहेत त्या तुम्हाला ऑनलाईनच, त्यालाच ती एक लिंक येते, त्या लिंकलाच पेमेंट करायचं, ते डायरेक्ट ऑफिसला. ते जे मी तुम्हाला सांगितलं फॉर्मच्या ह्याच्यात किंवा सोल हे आहे त्याच्यात डॉक्युमेंटेशन कस्टमसाठी काय काय लागतं, आई कोड, शिपिंग बिल, BL, एक्सपोर्ट जनरल मॅनिफेस्ट, कमर्शियल इनवॉइस आणि पॅकिंग लिस्ट. अदर डॉक्युमेंट्स मध्ये सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, हेल्थ सर्टिफिकेट, कॅस्ट सर्टिफिकेट तुम्हाला नाही येणार, RCMCचं एव्हरी कन्साइनमेंट. आणि तुमची कन्साइनमेंट झाल्याच्या नंतर
आता आम्हाला सुद्धा मंथली बेसिसवरती प्रोडक्ट वाईज किती एक्सपोर्ट झालाय ते मिनिस्ट्रीला कळवावं लागतं. त्याच्यामुळे तुमची एक्सपोर्ट कन्साइनमेंट झाल्याच्या नंतर विथिन 25 डेज तुम्हाला तुमचं शिपिंग बिल म्हणजे आमचं सॉफ्टवेअर आहे ईस्टॅट, या लिंकला गेला तर तुमचं एक्सपोर्टरचे जे लॉग इन ID आहे त्या लॉग इन ID ने तुम्ही जाऊ शकता. शिपिंग बिल तिकडे अपलोड करायचं आहे. बरेचसे डिटेल्स तुमचे डायरेक्ट येतात. एखादं काही मिसिंग असेल ते फक्त तुम्हाला चेक करायचं आहे, बाबा बरोबर आहे का, नसेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. तो ऑप्शन आहे तुम्हाला. ते शिपिंग बिल तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि दर महिन्याला जर तुमचे जास्त कन्साइनमेंट असतील, जसं आता तन्वीर ॲक्टिव्हिटी दर एव्हरी मंडे त्यांचं मिनिमम एक एव्हरी मंडे तरी शिपमेंट असतं, तर त्यांना महिन्याभराचं कन्सॉलिडेशनचा रिपोर्ट त्यांना द्यायचा असतो. एवढंच आहे, कारण की वेळ कमी होता. सर बरोबर 15 मिनिटात संपवलं. काही प्रश्न असतील तर विचारा. काय प्रश्न आहेत का? ओके, थँक्यू. मंगेश गावडेंना एक सन्मानित करण्यासाठी राज साटम इकडे